निघून जाते व्यापारी आपला माल द्यायचा नाही माल कमी तुला 2 दिवस आपल्या एका शब्दात तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पहिल्यांदा आभार तुमचं काय काय मागणी शेतकऱ्यांची कशासाठी थांबवलाय लिलाव कशासाठी सामान तुम्हाला काय कशासाठी तुम्हाला कळत चॅनल हा बोला शेतकऱ्याला भाव नाही शेतकऱ्याची पुती चोरी चालली हा शेतकऱ्याचं टायमिंग पैसे देत नाही ती असं सगळ्यात प्रॉब्लेम आहे पाणी प्यायला नाही तर मार्केट कमिटी महाराष्ट्रात 1 नंबर मार्केट यार्ड असून पाणी प्यायला शेतकऱ्याला नाही इतकं वाईट दिवस आहेत आमच्या शेतकऱ्यावर आणि अनुदान देईल पण सरकार त्याचं मानधन द्यायची तयारी नाही शेतकऱ्याची अशी परिस्थिती इथं आम्ही रातभर जागरण करून येतो इथं आंघोळीची सुई नाही बाटली घ्यावा लागते तोंड असं दात घासाय की मार्केट कमिटीचा काय तो माल कोणाचा चोरी गेलाय शेतकरी शनिवारी माझा गेलाय किती गेलाय 1 पोतं गेला त्याचं लबाड बोलत नाही हा 1 पोतं गेलंय शनिवारी लावलेलं होतं हा बर मग आता कमिटीशी बोललात का तुम्ही काय झालं कमिटीला तिथं तू सांगितलं राजपूत साहेबाला हा काय म्हणताय त्यांनी वॉचमॅन दिलं होतं मग वॉचमॅननं काय केलं काय करते तिथे आणि हे 1 पोतं गेलं तर 1000 पोते जाता मार्केट कमिटीने मला द्यावं लागला का जागेवर गेलं 50 पोतीची पट्टी आली 300 रुपये 300 रुपये त्यावेळेला आमचं काय काय नाव तुमचं आणि कुठले शेतकरी मी राळेरास राळेरास नाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर नाव नाव धर्मराज आबाजी पंके किती पोते आणली होती तुम्ही माल कांदा 165 पोती ठीक आहे त्यातलं एक चोरीला गेलं 1 चोरी गेलं 1 कांदा खाताना सुद्धा आम्ही विचार करतोय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या 100 ते 150 रुपये क्विंटलला दर चालू आहे म्हणजे 1 रुपये ते 1.5 रुपये किलोने शेतकऱ्यांना या ठिकाणी दर मिळतोय आमचं म्हणणं आहे या ठिकाणी जे आडत आहेत आडत व्यापारी आहेत यांनी आमच्या कांद्याची सौदेबाजी सुरुवात करतानाच किमान 500 रुपयाच्या पुढे करायला पाहिजे जर तुम्ही सुरुवात 50 रुपयांनी करत असाल तर आमच्या कांद्याला तो 150 रुपयाचा दर 100 किलोला मिळत असेल तर आम्हाला 1.5 रुपयात उत्पादन खर्चही निघत नाही किमान 500 रुपयांना तुम्ही जर सौदेबाजी सुरुवात केली लिलावाची सुरुवात 500 रुपयाच्या पुढे झाली तर आमच्या कांद्याला दर 700-800 रुपये 1000 रुपयेपर्यंत दर मिळू शकतो मात्र या ठिकाणचे आडत व्यापारी आहेत यांनी लिलावाची सुरुवात आमच्याकडे 10 रुपये 50 रुपयांनी जी करतायत त्याच्यामुळे आमच्या कांद्याला कालच्या एका शेतकऱ्याची 51 पॅकेट कांद्याची पट्टी 300 रुपये मिळालेले आहेत या ठिकाणी एक कांद्याची पिशवी 40 रुपयाला आहे वाहतूक भाडं 40 रुपये आहे किमान या मार्केटमध्ये आणलेल्या कांद्याचा खर्चही निघत नाही त्याचं उत्पादन खर्च तर सोडून द्या त्याची मजुरी त्याचा बियाण्याचा खर्च पिकाच्या फवारणीचा खर्च या गोष्टी आम्ही धरत नाही सोबत किमान या ठिकाणी आणलेला खर्च निघाला पाहिजे या ठिकाणी जे आडत व्यापारी आहेत आडत बांधव आहेत आडती आहेत त्यांना मी विनंती करतोय की किमान तुम्ही सुरुवात करताना 500 रुपयाच्या पुढे करा कांदा उत्पादक शेतकरी टिकला तर तुमची आडत चालणार आहे तर तुमचा व्यापार टिकणार आहे आणि ही बाजार समिती टिकणार आहे या ठिकाणी आडत्यांचं आधी बाजार समितीचं म्हणणं आहे एक शेतकरी नाही आला तर आमच्याकडे दुसरा शेतकरी येतोय आम्हाला काही फरक पडत तुम्ही कांदा नाही आणला तर अशा आडमोठ्या भूमिका तुम्ही घेऊ नका आमची विनंती आहे तुम्ही कांद्याला किमान 500 रुपयाचे पुढे लिलाव चालू करावी ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज कांदे सौदे थांबवले होते आता मार्केट कमिटीची चर्चा करतोय आणि यापूर्वी सुद्धा मार्केट कमिटीला वेळोवेळी निवेदन देऊन कांद्याची सुरुवात जेव्हा दर चांगले असतात तेव्हा सुद्धा 300-500 रुपयांनी करतात तेव्हा कांद्याचा लिलाव 1000 रुपयांनी करा अशी मागणी यापूर्वी अनेक वेळा लेखी निवेदन देऊन केलेले त्याच्यावर कुठेही अंमलबजावणी झालेली दिसत नाही म्हणून आज आम्हाला या ठिकाणी सौदे थांबवायची वेळ आमच्यावर आली होती कांदा चोरीला जातो अशी तक्रार होती तुमची हो कांदा चोरी जाण्याच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडलेत आता या ठिकाणी वाघमारे साहेब जे सिक्युरिटी अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की एका शेतकऱ्यांनी 170 पोती कांदा आणला त्याचा आम्ही एक माणूस आमचा सिक्युरिटी ठेवून आज सकाळपर्यंत आम्ही त्याचं संरक्षण केलं मी मार्केट कमिटीचं अभिनंदन करतो पण त्यांनी स्वतः मान्य केलंय का राखण थांबवावं लागलं तर मार्केट कमिटीमध्ये कांदा चोरी होतोय
म्हणून त्यांना त्या ठिकाणी माणूस ठेवावा लागला. माणूस ठेवला असता 100% कांद्याची चोरी झाली असती. आणि ज्या प्रकारे एका शेतकऱ्याची तुम्ही जबाबदारी घेतली आहे, तशी अख्ख्या मार्केट कमिटी जेवढे शेतकरी कांदा आणतात त्या सर्व कांद्याच्या जबाबदारी ही मार्केट कमिटीची आणि त्यांनी जबाबदारी पूर्ण पाडावी आणि ती पाडतील अशी अपेक्षा करतो. मार्केट कमिटीचे कॅमेरे चालू करा, बाकीच्या सुविधा नाहीत, पाण्याच्या अस्वच्छतेचा, असे अनेक प्रश्न आहेत, ते गौण आहेत. पण आजच्या आम्हाला त्या सुविधेबरोबरच आजचा महत्वाचा आमचा मुद्दा आहे, कांद्याचे लिलाव आहेत ते कमीत कमी 500 रुपयांनी सुरू करा.